भानुभाऊ शिंदे म्हणजे गोरगरीब जनतेचा, मजुरांचा, शेतकऱ्यांचा मशिहा. विशेष म्हणजे सर्व जाती धर्मातल्या लोकांना सोबत घेऊन चालणारा असं ते व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड हरवलं. त्यांच्या जीवन काळात त्यांनी केलेल्या अनेक कार्यामुळे ते आजही आपल्या सोबत आहेत की काय असा अनुभव सर्वांनाच येतो. दरवर्षी विविध उपक्रमाने त्यांची जयंती साजरी केल्या जाते. मूक नायकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार. तर चला पाहूयात भानुदास विठ्ठलराव शिंदे फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून. भानुदास विठ्ठलराव शिंदे फाउंडेशन दिग्रसच्या वतीने आज दिनांक 7 जुलै रोजी सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत कान्होबा पेट्रोल पंप या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरामध्ये अनेक मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, मित्रमंडळ, सामाजिक कार्यकर्ते यांनी रक्तदान केले. तसेच दिग्रस नगरपालिकेचे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांनी सुद्धा रक्तदान करून भानुभाऊ शिंदे यांच्या प्रति प्रेमभाव दाखवला. भानुभाऊ शिंदे यांच्या चाहत्यांनी, मित्रमंडळींनी त्यांच्या कुटुंबियांना ते कधीही एकटे असल्याची जाणीव होऊ दिली नाही. त्याचाच प्रत्यय म्हणून आज जवळपास 150च्या वर रक्तदान करून एक आपुलकीचा जिव्हाळा मित्रमंडळींनी दाखविला. तर चला पाहूयात या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून थेट. आज दिग्रस येथे स्वर्गीय भानुभाऊ शिंदे यांच्या जयंती प्रित्यर्थ, यांची आज 63वी जयंती आहे. त्या प्रित्यर्थ स्वर्गीय भानू शिंदे फाउंडेशन व भानू शिंदे मित्रमंडळ तर्फे हे ब्लड डोनेशन रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये दिग्रस येथील सर्व प्रतिष्ठित नागरिक तथा दिग्रसचे कर्तव्यदक्ष माननीय मुख्य कार्यकारी, माननीय मुख्याधिकारी यांनी सुद्धा आपलं रक्तदान केलेलं आहे, रक्तदान करत आहे. राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये, सामाजिक कार्यक्रमामध्ये, धार्मिक कार्यक्रमामध्ये भानुभाऊ शिंदे मित्रमंडळ सदैव अग्रेसर असतो. आज मी त्यांना पोहरादेवी धर्मपीठ तर्फे आणि पोहरादेवीतील समस्त महाराजातर्फे शुभेच्छा देतो. नमस्कार. आज भानुभाऊ शिंदे यांच्या 63व्या जयंतीनिमित्त कान्होबा पेट्रोल पंप या ठिकाणी रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. या रक्तदान शिबिरामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय नागरिक, दिग्रस परिसरातील सर्व प्रतिष्ठित लोक स्वयंस्फूर्ततेने या ठिकाणी रक्तदान करत आहे. आणि आजची परिस्थिती अशी आहे, यवतमाळ जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात
रक्ताचा प्रचंड तुटवडा आहे आणि अशा वेळी हा कार्यक्रम आयोजित करून शिंदे परिवारांनी या ठिकाणी आदर्श घालवून दिलेला आहे. माझ्या या कार्यक्रमास आरोग्यधाम परिवारातर्फे या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. अशाच बातम्या पाहण्यासाठी, जनसामान्यांच्या हितासाठी, अडीअडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल. सदैव आपल्या सोबत आहे. धन्यवाद.